बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित एक कथा पायाचे दगड. समोर बांधकाम चालू असलेल्या इमारतीकडे विषण्ण मुद्रेने सतीशने पाहिले. कितीतरी मोठमोठे दगड भूभागात गडप होते. त्याला सहजच वाटले की आपला त्याग असाच विस्मृतीच्या उदरात गाडला जाणार आहे. काय फरक आहे या फत्तरांच्या जीवनात आणि आपल्यात. कॉटवर पडल्या पडल्या खिडकीतून बाहेर पाहण्याचा त्याचा एक चाळाच होत चालला होता. हॉस्पिटलच्या भयप्रद वातावरणाला विसरण्यासाठी तो खिडकीतून बाहेर दृष्टी टाकीत असे. पण समोर दिसणारी ती अपुरी इमारत पाहिली की त्याला आपल्या गतकालाची गतकृत्यांची अविवेकी जीवनाची आठवण होई. आणि मग अशा वेळेस तो डोळे मिटून घेत असे. गेल्या 8 दिवसाच्या अवधीत असे अनेक वार घडले. शारीरिक वेदनेमुळे मनाला आलेला पंगूपणा या खेदजनक स्मृतीने अधिकच वाढू लागे. सहनशीलतेच्या सीमा आता संपत आल्या होत्या. झाडाची फांदी तुटण्यापूर्वी करकरावी तशीच त्याच्या मनाची अवस्था होऊ लागली होती. संध्याकाळची वेळ होताच रुग्णांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी सुरू होई. सांत्वनाच्या भाषणांनी आपुलकीच्या नजरांनी त्या नरकाचे क्षणभर स्वर्गात रूपांतर होई. यातना किंचाळ्या हुंदके क्षणभर जरा दूर जाऊन बसत. ताज्या फळांचा गंध हवेत मिसळू लागे. फुलांचे गुच्छ दिसू लागत. जरासे ताजेपण नवेपण वातावरणात शिरू पाही. भयानवत शांतता अगदी लोपून जाई. उलट लगबग गडबड यांचे राज्य सुरू झाल्यासारखे वाटे. पण सतीश भुकेल्या डोळ्यांनी साऱ्यांकडे बघत असे. आपल्याला कुणी भेटायला यावं. मोसंबीच्या 2 फोडी सुलून आपल्या ओठांपाशी द्याव्यात. स्नेहमय नजरेने कपाळावरून हात फिरवावा असं त्याला सुद्धा वाटू लागे. गेल्या 8 दिवसात त्याचे 4-2 सहकारी त्याला भेटून गेले. अंधाराच्या पडद्याआडून ते अकस्मात प्रकट झाले आणि प्रकाशाच्या संकेताने त्याला दूर नेले. त्यांनी त्याची कोणत्याही प्रकारे आबाळ त्यांनी केली नाही. त्याला लागतील ती पुस्तके, पैसे, फळे सारे त्याने न मागताच त्याला दिले. पण माणसाचे तेवढ्याच गोष्टींनी समाधान होते काय? त्याचे सहकारी त्याला कर्तव्य भावनेने येऊन भेटत. पण कर्तव्य भावनेपेक्षा जगात दुसऱ्या कोणत्या गोष्टी असतच नाहीत काय? आईची प्रीती, प्रियतमेची प्रीती, पुनश्च त्याच त्या विकारांची कुळिष्टके त्याच्या मस्तकात जमा होऊ लागत. आई, तू कोठे असील? आणि शिला तू? पण घर सोडलेल्या माणसाला आई कुठची? आणि संपत्ती वैभव यांना मुकलेल्या जीवाला प्रिया तरी कुठची? डेक्कन जिमखान्यावरच्या एका भव्य वैभवशाली बंगल्यात ख्याली खुशालीचे जीवित उपभोगायचे सोडून हा काटेरी मार्ग जेव्हा आपण पत्करला तेव्हाच प्रेमभावनेचा आपण त्याग केलेला नाही काय? त्यावेळी आपल्यावर जीवापलीकडे प्रेम करणाऱ्या शिलाची आपल्याला आठवण झाली नाही. यौवनाच्या उन्मादात स्वदेशप्रीती, स्वातंत्र्य संग्राम वगैरे शब्दांनी आणि भावनांनी भारून गेलेल्या आपल्या मनाला आईचे वात्सल्य, पित्याचे वैभव आणि प्रियेची परमप्रीती कशाचाही मोह वाटलाच नाही. काँग्रेसच्या अधिवेशनातील ती रोमांचकारी भावनोत्कट भाषणे ऐकताना वाटले की खरेच माणसाला काही ध्येय, ईर्ष्या असलीच पाहिजे. मोटार धावायला पेट्रोल लागावे, दिवा पेटायला तेलाची गरज वाटावी, तसेच मानवी देह हलता बोलता असायला कसल्या तरी जीवनाची आवश्यकता वाटलीच पाहिजे. सुप्त अशी का होईना पण एक सतत ताप देणारी, जिवंत राखणारी, सुसंस्कृत बनवणारी कसली तरी प्रेरणा देहात, रक्तात, मनात माणसाने बाळगलीच पाहिजे. हो, एरवी कामकुंडात सडत पडावयाचे आणि पशुप्रमाणे वीण वाढवून धरणीला भारभूत व्हावयाचे, हाच आपला देहधर्म काय? महात्माजींची शांत वत्सल अशी मूर्ती निर्वाणीसाठी खडी होताना पाहिली तेव्हा अगदी आतून अंतरंगातून काहीतरी खळबळून उठतेसे वाटले. क्षणभरापूर्वी
चंद्रकिरणात हसणाऱ्या नाचणाऱ्या लाटाने अकस्मात खळबळून उठावे आणि किनारा झोडपून काढावा, तसे मनाचे होऊ लागले. करेंगे या मरेंगे हे तेजस्वी शब्द अंतकरणात शिरले. मात्र रक्त नसा फोडून बाहेर येतेसे वाटू लागले. हृदयावरच्या भागाचे कामच संपले. त्या अभिनिवेशात आई, नाना, शिला सारी कुठे दिसेच ना. असा सुसाट वारा सुटला की पुढे काय आहे हे दिसेनाच. धुळीने सारे जग व्यापले. डोळे जड झाले, धुंद झाले, अंध झाले. शेजारची प्रिय माणसेही दिसेनात. वावटळ संपताच कळून चुकले की प्रिय अशा आपल्या सर्व प्रीतीच्या माणसांना आपण कायमचे मुकलो आहोत. पण ही वावटळ उठवली कुणी? फक्त 8 दिवसातच भारत आझाद होईल. चले जाओ, करेंगे या मरेंगे. ब्रिटिशांची सत्ता संपली, राज्य यापुढे जनतेचे. या साऱ्या भावनोत्कट आरोळ्या कुणाच्या? अपयशाची खोल गर्ता पुढे दिसत असूनही आपल्या प्रतिष्ठेची आब राखण्यासाठी पुढाऱ्यांनी आमच्या प्राणावरच उदार होऊन या गर्जना केल्या. त्यांना मात्र साधी जखमही झाली नाही. अविवेकी मनाची माथी भडकवून टाकणारे अनर्थवाहक शब्द हीच त्यांच्या प्रतिष्ठेची, पुढारीपणाची शस्त्रे. तेच पुढारी आज विराट हास्य करून सत्य, अहिंसा, विश्वबंधुत्व असा बकवा करीत पुढारीपण जगवीत आहेत आणि आपल्या अनुयायांचे अनुयायित्व नाकारीत आहेत. साऱ्या भारतखंडात माजलेल्या झंझावातात, लाठीमाऱ्यात, अत्याचारात सापडलेल्या तरुण, निष्पाप आणि एकनिष्ठ अशा शेकडो जीवांच्या रक्ताच्या चिरकांड्यांनी ज्यांचे मुख माखलेले आहे, त्यांनी विराट हास्य करून अहिंसेची महती गावयाची. आपल्याच आदेशाने झालेल्या स्वातंत्र्य संग्रामातील अपयशाची जबाबदारी नाकारावयाची. यापरता अधमपणा तो काय? असे पुढारी एकनिष्ठ सच्च्या दिलांच्या अशा राष्ट्रभक्तांच्या प्रेतावरून चढत चढतच लोकप्रियतेच्या शिखरावर जात असले पाहिजेत. अशांना मनातल्या भयंकर विचाराने तो एकदम भांबावला, घाबरला. ओलावत्या निढळावरून त्याने आपला तळहात फिरवला. त्याच्या तापलेल्या मस्तकावर फिरणारा थंड करस्पर्श जाणवल्यामुळे त्याने डोळे उघडण्याचा यत्न केला. त्या मागोमाग आलेली एक नाजूक अशी हाकही कर्णमार्गाने सरकत सरकत त्याच्या मस्तकापर्यंत पोहोचली. डोळे उघडताच त्याने पाहिले तो एक मुलगी उभी होती. डोळ्यांच्या उघडझापीमुळे त्याने पुन्हा नीट निरखून पाहिले आणि नजरेने प्रश्न केला, आपण कोण बरे? मी ओळखले नाही हो आपल्याला. त्या मुलीने त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी मान फिरवून शेजारच्या कॉटकडे नजर वळवली. त्याचबरोबर त्यानेही आपली मान त्या दिशेला वळवली. बापू मोघे, त्याच्या शेजारील रुग्ण, त्यांच्याकडे हसत मुखाने पाहत होता. त्याच्या डोळ्यांतील सूचकतेमुळे झटकन त्याच्या लक्षात साऱ्या गोष्टी आल्या आणि तो म्हणाला, श्यामाताई होय ना? ती मुलगी हसली आणि म्हणाली, तुम्हाला हो काय ठाऊक? जरा मोठ्याने हसत तो म्हणाला, अहो सारा दिवस नि रात्र तुमचे पुराण ऐकवत होता ना हा मला. तुमचा चेहरा, वागणं, बोलणं, पाहणं इतकेच नव्हे तर नजरेतील भावार्थ, कपड्याची ठेवण याविषयी त्याने इतक्या बारकाईने मला गोष्ट सांगितली होती की तुम्हाला पाहण्यापूर्वीच मी तुम्हाला पाहून घेतले होते. हो का रे बापू? आणि एका निर्दोष मनमोकळ्या हास्यात त्यांचा परिचयविधी पार पडला. 4च दिवसांपूर्वी मिरज बेळगावच्या झालेल्या अपघातात बापू मोघे जखमी झाला होता आणि औषधोपचारासाठी जवळच्या म्हणून इथेच हॉस्पिटलात आणला गेला. दिवसभराने भोवतालचे दिसू लागल्यानंतर एक चाळा म्हणून त्याने परिचयार्थ नजरेने सतीशला निहाळले आणि बास, 7 जन्माचे सोबती असल्यागत बापू आपल्या जीवित संगीतातील नाजूक सुरावटी सतीशला ऐकवू लागला. आपल्या वाग्दत्त वधूबद्दल, श्यामाबद्दल त्याने काही म्हणून सांगायचे ठेवले नाही. त्याचे लग्न मुंबईला विल्सनमध्येच ठरले. वडीलधाऱ्यांनी मान्यता दिली. परीक्षा आटोपताच नागपुरी श्यामा आता कोल्हापुरी होऊन येणार होती आणि मध्येच तो अपघात झाला.
आणि तो झाल्याचे कळताच मावशीच्या लग्नासाठी नागपूरला गेलेली श्यामा लग्न अर्धवट टाकून परतली होती. त्या जाणीवेने सतीशच्या हृदयात काहीतरी सलू लागले. आपल्या जीवनातले अपूर्णत्व त्याला पुरते पटले आणि त्याला त्याच्या लाडक्या शिलाची आठवण झाली. बंधारा फुटल्यावर प्रिय सागराचा प्रतिशोध करणाऱ्या सरितेचा जळफळाट त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला. ती वेडी, अल्लड, भोळी शिला कसल्या एकनिष्ठेने आपल्यावर प्रतिवर्षाव करीत होती. जिच्या लोभस नेत्रांतून, सात्विक हास्यातून आणि सावळ्या देहकांतीतून आपल्या प्रतिमा उमटताना पाहत आपण एकेकाळी धन्यता मानित होतो. तिच्या कोणत्याही हालचालीतून आपल्याविषयीची आसक्ती प्रतीत होई. बाल्यातून शैशवात आणि शैशवातून यौवनात तिच्या हातात हात घालून आपण प्रवेश केला. फुलांचे निर्मलत्व, सरितेचा प्रवाह, संगीताच्या सुरेल स्वरमाला, उमलत्या कलिकेचा विकास, उगवतीचा चंद्रमा आपण सारे बरोबरच अनुभवले. जीवितातील सारे सूक्ष्मतम विचार विकार, मानवी देहाचा आणि मनाचा विकास बरोबरीने अपार अनुभवला. आणि पण यव्वनात येऊन पोहोचलो मात्र तीच आपली जीवनसाथी आपल्याला साथीला नकोशी वाटू लागली. ते आपले सहजीवन आपल्याला आठवेनाशे झाले. कसल्या विलक्षण उन्मादक शक्तीने आपण भारलो कुणास ठाऊक. तिच्या हातातून त्या रसरशीत पण चिमुकल्या बोटांची गुंफण तोडून आपण हात हिसकावून घेतला आणि तिला एकाकी सोडून दिलं. आत्ता कळून चुकलं की एकाकी ती नाही, आपण आहोत. गत जीवनाचे एक चित्र त्याच्यापुढे जागे होऊ लागले. त्याची साधी बोळी आई आपल्या वडिलांचा जमदग्नीचाच रोष पत्करून सुद्धा आपल्याला भेटण्याचा घोष घेऊन बसलेली त्याला दिसू लागली. नेहमी कधीही हट्ट न करणाऱ्या माणसाचा आकस्मिक वैताग धारण करून तिने अन्न पाणी सोडले असावे. तो आईला म्हणाला, आई. जड आवाजात पुढे पुटपुटला, रागावू नकोस बघ आई. अगं, मी मुद्दामच भाग घेतला नाही का बरं या युद्धात? तुला अभिमान वाटेल, होय की नाही? आणि इतर बाया माणसात छाती फुलवून तू सांग की बागनेटाची धार जाणवली तरी सुद्धा तुझ्या लाडक्या सतीशने माघार घेतला नाही आणि ध्वज सोडला नाही. आणि मग दिसत नाना, त्याचे वडील, काँग्रेसच्या राजकारणाशी वैर करण्यात उभी हयात काढणाऱ्या माणसाला आपला मुलगा 9 ऑगस्ट क्रांतीत सामील झाला पाहून काय वाटेल? आधीच मनस्वी तामसीपणा आणि त्यात कीर्तीला आलेला काळीमा ते त्याला दिसू लागले. त्या निवार संतापाने किंचित वेडे झालेलेच, तरी सुद्धा सतीश शांत होता. नम्रता, त्याच्या स्वभाव धर्माला विसंगत वाटणारी नम्रता पत्करून तो पुटपुटला, नाना, माझ्याविषयीच्या तुमच्या अपेक्षांचा मी भंग केला हे खरं, पण मी कधीच त्याबद्दल क्षमा मागणार नाही. कुणाचीही काही सुद्धा मी वाईट केलेलं नाही. आईला वाटतं मी लग्न करावं आणि सुनमुख लवकर दिसावं. तुम्हाला वाटे मुलाने ICS व्हावे, निदान खूप खूप शिकावं, नोकरी करावी, सरकार दरबारी मान्यता मिळवावी. इतर साऱ्यांना वाटे की त्यांच्यासाठी थोडं तरी मी झिजावं. पण काय हो, मला माझ्यासाठी काहीसुद्धा वाटू नये का? माझा मी कोणीच नाही का? माझ्या मायभूमीचे मला काहीच ऋण नाहीत का? छे छे, सामान्य सुखाच्या तुमच्या कल्पनांशी माझं कधीच सहमत व्हायचं नाही. नाना, माझा धर्म निराळा नव्हे मीच निराळा. ते चित्रही अदृश्य झालं आणि मग शिला त्याच्या एकेकाच्या प्रियेच्या श्यामल, लोभस पण बंडखोर मूर्तीने त्याच्या स्वप्नभूमीवर प्रवेश केला. तिच्या नेत्रात सरितेचा प्रवाही अवखळपणा होता. ती आपल्या मंद गतीने त्याच्या कॉटपाशी आली. त्याला विस्मय वाटला. प्रथम ती हसली, पण त्याची निर्विकार मुद्रा पाहून तिचे हसू मावळले. खिन्न मुद्रेने तिने विचारले, अजून का रे राग धरलास? कुठे एकाकी पळून गेलास?
शोध काढीत इथंपर्यंत आले म्हणून रागवलास होय माझ्यावर? या तुझ्या अवस्थेत देखील मी यायला नको होते तुझ्या मागे? होय सतीश, अजूनसुद्धा का रागावणार? त्याला उत्तरच सुचेना. मी वेडी कुठची? मी ग कोण तुझ्यावर रागावणार? उलट तूच. आणि तो उठू लागला. त्याला उठता येईना. तो खाली पडला आणि त्याला जाग आली. त्याने डोळे उघडून पाहिले तरीही तीच कमनीय आकृती त्याच्याकडे आपुलकीने लोभस नेत्र लावून उभी होती. डोळे चोळून त्याने पाहिले. खरंच तू? पहाटेचा अंधूक प्रकाश हॉस्पिटलच्या आवारात दिसू लागला होता. गरम चहाच्या कपावर वाफांचे आवरण असावे आणि काचेच्या पेल्यातून ते किंचित निळे काळे भासावे तसेच काहीसे आता वाटत होते. त्या अपुऱ्या प्रकाशात सुद्धा त्याला शिलाची ओळख पटली. ओळख पटताच त्याच्या मुद्रेवर प्रसन्नता झळकली. कुणीतरी खोल अशा विहिरीतून बोलावे तसे त्याला काहीसे ऐकू येत होते. सतीश, ओळखलंस तरी का मला? आपण ऐकतो आहोत ते सत्य की स्वप्न याचा त्याला अंदाजच येईना. तिच्या सडपातळ रसरशीत पोटांचा स्पर्श त्याच्या मुखाला झाला. उन्मादामुळे त्याच्या वाणीचा आणि भावनांचा वेग एक होईना. तो गहिवर त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन व्यक्त केला आणि त्या अनावर भावना संयमात आल्यावर तो बोलू लागला. शिला, तू? खरं सुद्धा वाटत नाही ग मला. का अजून स्वप्नच आहे? शिला, कशी आलीस इथे? कोणी सांगितलं तुला? खूप 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 बोल. तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या डोळ्यात मिळाले. मनुष्याचे तोंड जितके बोलते त्यापेक्षा डोळे अधिक बोलके असतात आणि ते खरं खरं बोलून टाकतात. कुणीतरी येताना चाहूल लागल्यामुळे किंचित दूर सरकत ती म्हणाली, काय अवस्था झाली आहे बघ तुझी. मला कळवावेसे सुद्धा वाटले नाही का रे तुला? कोणत्या तोंडानं कळवू तुला की मी पस्तावलो आणि आता या अवस्थेत पूर्वीचा सारा अपराध पोटात घालून तू माझ्या सेवेला ये म्हणून? तुझा अपराध नव्हता, पण अकस्मात तुझा त्याग करून मी पळ काढला. तुला विश्वासात घेतले नाही मी काय करणार आहे हे सांगितलंही नाही तुला. मला भीती वाटे की स्त्री जात भित्री आहे. माझ्या पौरुषाच्या देशप्रीतीच्या मार्गावर तिची मला अडचण होईल म्हणून स्त्री म्हणजे काय हे तरी कळलंय काय रे तुला? आई आणि मी यांच्याखेरीज कोणती स्त्री तुझ्या आयुष्यात आली आहे रे? कसल्या विकृत आणि विचित्र कल्पना घेऊन बसला आहेत डोक्यात. स्त्री सामान्यतः भित्री असते हे तर खरंच, पण आपला प्रियकर हट्टीपणाने अविवेकाच्या मार्गाकडे गेल्या वाचून राहतच नाही असे कळल्यावर मात्र तिचे भित्रेपण संपते. कुठल्याही पुरुषापेक्षा अशावेळी स्त्रीचे वागणे अंती शहाणपणाचे ठरते. मला ज्या परिस्थितीत तू सोडून गेलास ना, त्या परिस्थितीत तू असतास तरी काय केले असतेस? तुला विरोध करण्यात मला तुझी जन्माची वैरीण व्हावे लागले असते. एवढे बोलून ती हसली. शिला, मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे? ती एकदम गंभीर झाली. त्याच्या तोंडावर तिने हात ठेवला. ती म्हणाली, माझा म्हणण्याचा तसा आशय मुळीच नव्हता. मला तुझा अभिमानच वाटेल नि वाटतो, मात्र मला तुझ्यात घडत जाणारे फरक कळत असूनही मी तुला तुझ्या ध्येयपथापासून अडवले नाही. देशसेवेचे कंकण बांधणाऱ्या आपल्या प्रिय पुरुषाला साथ न देणे यासारखी दुर्भाग्याची कोणतीही गोष्ट नाही. आणि त्या अभिप्रायाने आम्ही बहुसंख्य स्त्रिया दुर्भागीच आहोत. पण निदान पक्षी तुझ्या मार्गावरची अडगळ न होण्या इतका विवेक मनाला मी शिकवला. हो, माझा निरोप घ्यावयास म्हणून ज्या दिवशी तू आलास ना, त्यावेळी तुझी मनस्थिती कुणाही चाणाक्ष पुरीच्या लक्षात आली असती. पण मी आपणहून विषय टाळला. 2 जीवांचा संसार करण्याकरताच माझ्या तुरुंगात तुला मी डांबून ठेवणार नाही.
अजून सुद्धा सांगते सतीश, केवळ तू आजारीच पडलास म्हणून मी धाव घेतली. तू सांगशील तेव्हा मी निघून जाईन. हो. सतीशने तिचा हात ओढून घेतला आणि तो हृदयावर ठेवीत तो म्हणाला, नाही, माझी चूक झाली होती, मला क्षमा कर. नाही सतीश, तुझे अंतःकरण मी चांगले ओळखते. तुझ्या हातात हात घालून गोकुळीच्या किनारी उड्या मारताना, पानमळ्यातून गाणी गात फिरताना माझे लक्ष सतत तुझ्या डोळ्यांकडे असे, आणि त्यातून व्यक्त होणारी तुझी बंडखोर वृत्ती मला इतकी आवडे की तुझी आठवण झाली की मी सुद्धा बंडखोरीचे विचार बोलू लागते. बापूंशी इथे येण्याकरता भांडले ते सुद्धा त्यामुळेच की. मग बापू काय म्हणाले? तो किंचित हसून म्हणाला, त्यांनी सांगितलं आहे, आमच्या बंडखोर राजद्रोही जावयांना या म्हणावा आता. चांगले बरे व्हा आणि मग खुशाल पुन्हा फरारी व्हा. देशभक्ती करा आणि राजकारणही करा. सतीशच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या, पण किंचित आवेगाने त्याला पुन्हा कठोरता आली आणि तो म्हणाला, पुन्हा देशभक्ती, कर्तव्य, ध्येय असे शब्दसुद्धा उच्चारू नयेत असं केव्हा केव्हा वाटतं. त्याचा मला अगदी वीट येऊ लागला आहे. एक काळ असा होता की त्यांच्या उच्चाराबरोबर अंगावर रोमांच उठत. आपल्या देशाशी मी इतका रंगलो होतो की माझे व्यक्तित्व, माझा प्रपंच, माझ्या आवडीनिवडी मी सारं काही विसरून गेलो होतो. पण संपला तो अज्ञानाचा काळ संपला. मला कळून चुकले आहे की हत्याप्रिय माणसांनी आपल्या रक्तपिपासेला कर्तव्यप्रती, ध्येयप्रती, देशसेवा अशी गोड नावे ठेवून लोकांची दिशाभूल केली आहे. मानवतेचा विकास व्हावा म्हणून रक्ताची शिंपण फार थोड्या वेळा होते. जी मोठाली हत्याकांडे घडली ती स्वार्थासाठी, लोभासाठी, राक्षसी महत्वाकांक्षेसाठी घडली. खरंच ध्येय, कर्तव्य, देशसेवा या साऱ्या ढोंगाला मी फसलो मी. शी असे बोलू सुद्धा नकोस रे सतीश. तुझी आठवण झाली की ईर्ष्या, आकांक्षा, उत्साह या गोष्टी पुढे उभ्या राहतात. तुझी जी एकदा एक त्यागमयी मूर्ती माझ्या मनात उभी आहे तिला भंगवू नकोस. तू तुझ्या अपयशाच्या धक्क्याने हादरला आहेस. तुझ्या ध्येयप्रवण मनाने उलट खाल्लेले आहे, कारण अनावर श्रमाने ते क्षीण झालेले आहे. त्यावर आता एकच औषध आहे. कोणते? सहानुभूतीचे, प्रीतीचे. तुला लहान मुलासारखे जपले पाहिजे, वाढवले पाहिजे. देह न मन विकासण्यासाठी लहान मुलाच्या भोवती जसा वात्सल्याचा जागता पहारा ठेवावा लागतो ना, तसाच तुझ्या बंडखोरीच्या जागृतीला चालना देण्यासाठी मला ठेवला पाहिजे. रक्त, घातपात, गर्जना याऐवजी अश्रू, नाजूक स्पर्श आणि गोड गाणे यांची तुला आवश्यकता आहे. थोडक्यात म्हणजे 26 वर्षाच्या एका छोकऱ्याला थोपटून निजवायचे, वाढवायचे, खेळवायचे काम करायचंय मला आता. तो हसू लागला. आता प्रकाश चांगलाच पसरू लागला होता. कितीतरी दिवसात शिला त्याला डोळे भरून पाहावयास मिळाली नव्हती. किती वेगळी दिसू लागली होती ती. आता कसला तरी गोडवा, कसली तरी जादू तिच्या डोळ्यात उत्पन्न झाली होती. तिचे केस आता लक्षात येण्याइतके लांब झाले होते. पहाटेच्या मंद वाऱ्यावर त्यांपैकी काही अवखळ कुंतल डुलत होती. तिची वस्त्रे, प्रावरणे रात्रीच्या प्रवासामुळे मलिन झाली होती, पण त्यात पूर्वीसारखा गबाळेपणा उरला नव्हता. ती बोलत होती तेव्हा तिच्याकडेच लक्ष वेधावे असे काहीसे वेगळेच वागणे तिने अंगीकारले होते. मध्येच ती बोलायची थांबे, विचार केल्यासारखा चेहरा करी, कधी अकारण शरमून जाई, कधी रोखून पाहे. रात्रीच्या जागृतीची सारी लक्षणे उमटू लागली होती. रवी दर्शनाने बघता बघता कलिकेतून टपोरे फूल निर्माण होणार असल्याच्या ललकाऱ्या आल्या म्हणावयाच्या. क्षणभर दोघेही स्तब्ध झाले, अकारणच. आणि एकदम तो बोलू लागला, पण शिला, तुला ठाऊक आहे का?
काय? मी कायमचा पायात अधू राहण्याचा संभव आहे असं घारपुऱ्यांनी काल सांगताना मी ऐकलंय. खरंच तुझ्यासारख्या गोड मधुर मुलीने माझ्यासारख्या पंगू माणसाशी का म्हणून संसार मांडायचा? आणि तो का? तर बालपणाच्या केवळ हसण्यावारी मांडलेल्या पतीपत्नीच्या नात्यामुळे. खरंच हा अविचार तुला मी करून देता कामा नये. आणि बापूसुद्धा माझ्यासारखंच म्हणतील. शिला हसली. आवाज न काढता अगदी मनमुराद हसली. त्यातून जाणवावा म्हणून निघणारा उपहासाचा सूर लक्षात येताच सतीशचे वदन खिन्न झाले. शिला म्हणाली, मला वाटलंच होतं तू असं म्हणशील असं. ते का? तुम्हा पुरुषांना स्वार्थ त्यागाचे ढोंग करायची सवयच लागलेली असते ना. अगदी मनातून सांग, तुझ्याशी मी आणि माझ्याशी तू चिरंजीव निगडीत राहावं अशी जागृत जाणीव तुझ्या मनात आहे की नाही? हो हो, पण तुझ्या सुखाचा विचार करता माझ्या सुखाची काहीच का कल्पना मला नाही. निवेड्या, असा विचार कर, तू असा भावना विवश. उद्या लग्न झाल्यावर तू चळवळीत भाग घेऊन जखमी होतास तर मी आणि बापू तरी काय काय करणार होतो रे? तिच्या नेत्रात अश्रू जमा होण्याचे बेतात आले. अभ्रे दाटून येतात चंद्र फिका पडावा तसाच तिचा मुखचंद्र दिसू लागला. लग्न व्हायला अक्षता पडण्याचीच फक्त गरज असते होय? काय बोलावे हे त्याला सुचेना आणि म्हणूनच की काय कुणास ठाऊक त्याच्याही डोळ्यांतून अश्रू गळू लागले आणि तो म्हणाला, क्षमा कर मला, मी चुकलो. पुन्हा असले बोलू नकोस बघ. कसली चूक, कसली क्षमा? तसे नव्हे शिला, मीच नव्हे कितीतरी तरुण माझ्याप्रमाणे फसले, भुलले. भ्रष्ट पुढारीपणाच्या रोमहर्षक कार्यक्रमाला फसून त्याने आपल्या जीवनाचा त्याग केला. त्या साऱ्या त्यागाची किंमत काय झाली? क्षणभर तो स्तब्ध झाला. ते पाहिले समोर. खिडकीतून सरळ बाहेर पाहत समोरच्या अपुऱ्या इमारतीकडे बोट दाखवित तो बोलू लागला. ते पहा, पायात गाडले जाणारे शेकडो दगड. जगाच्या दृष्टी आडच राहायचे त्यांच्या नशिबी काय यावे? त्यांची कुणाला आठवण तरी होईल का? त्याला अडथळा आणल्यासारख्या स्वरात तीव्रतेने ती म्हणाली, कीर्तीसाठी, भलेपणासाठी का मोठेपणाच्या लालचीने तू चळवळीत पडला होतास? नाही ग शिला, मुळीच नाही. तसे असते तर क्षणोक्षणी आपले पवित्रे बदलणाऱ्या पुढारीपणाबरोबर मीही बदललो असतो. पण मी निश्चयी आहे. मला मोठेपणा नको, भलेपणा त्याहून नको. हवा आहे विश्वासू खराखुरा पुढारीपणाचा आधार. ती मंद हसली. तिचं मस्तक उन्नत झालं. कुणाच्याही लक्षात आलं असतं की वाऱ्याने फुगल्या शिडाप्रमाणे तिचे अंतःकरण आनंदाने, अभिमानाने फुगले आहे. तिची मानस नौका डौलाने नाचत होती. बंदरात अडकून पडलेल्या नावेला दर्याच्या बेफाट वाऱ्याने वेड लागले होते. खरंच मला वाटलं तितका वैतागला नाहीस तर तू. खरं आहे, खरं आहे तू म्हणतोस ते. तुझा मार्ग चुकला, पण त्याग हा कधीच फुकट जात नाही. हे असे सामाजिक आणि राजकीय प्रयोग राष्ट्राच्या इतिहासात हर घडी चालत असतात. त्यात तुझ्यासारख्या एका दुसऱ्या व्यक्तीच्या सुखदुःखाची तमा नसते. तुझा मार्ग चुकला असता तर तो सुधारता येईल. माणसाची ईर्ष्या जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणूस कधीच मरत नाही. आणि हे बघ, तुला जे फुकट गेल्यासारखे वाटते आहे ना, ते खरोखरीच फुकट गेले की काय? छे छे, तुझ्या उदाहरणाचा धडा कितीतरी तरुणांनी घेतला असेल. खरा ध्येयवाद, पवित्र पुढारीपण निवडून घेताना तुझा इतिहास त्यांना समजेल. ते आपला मार्ग चुकणार नाहीत, पुढारी चुकणार नाहीत. एरवी तुझ्यासारख्या तरुणाबरोबर ते असंख्य लोक असेच फसत आले असते. सतीश शांत होऊ लागला. त्याने डोळे मिटले. ती पुढे बोलू लागली, तीच इमारत पहा ना.
हे जगाच्या नजरेआड झालेले आणि त्यामुळे खिन्न झालेले पायाचे दगड उद्या इमारत पुरी उभी झाली म्हणजे उन्माद पावतील, हर्षित होतील. कारण त्यांना कळून चुकले की रविकराच्या प्रकाशात तळपणाऱ्या शिखरांना आपला घट्ट आधार आहे. म्हणूनच ते तसे उभे आहेत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.